कमिटीच्या वतीने भव्य अशा कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं असून या प्रसंगी शोधपत्रकार निरंजन टकले यांच्या मार्गदर्शनाचं आयोजन सुद्धा करण्यात आल्याची माहिती काँग्रेस कमिटीच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये नुकतीच देण्यात आली। सोलापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता संकल्प मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यात न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची चिरफाड करणारे, नोटाबंदी, इलेक्ट्रॉल बॉन्ड यांसारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे, धाडसी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोधपत्रकार निरंजन टकले यांचं 18 आणि 19 मार्च असं 2 दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित केलंय। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, शहर जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या संदर्भात सायंकाळी 7 वाजता काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित केलेली होती। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी माहिती दिली। कार्यकर्त्यांचा एक संकल्प मेळावा आहे, त्याकरता निरंजन टकलेजी यांचं व्याख्यान आहे। त्या व्याख्यानकरता खास उपस्थित राहणारे आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब व आमचे आमदार प्रणिती शिंदेजी, जिल्हाध्यक्ष आमचे पवारजी, नंदकुमारजी, माजी आमदार प्रकाश येलगुलवार। हा कार्यक्रम 18 तारखेला सकाळी 11 वाजता अक्कलकोटचे आमदार सिद्धारामजी मेत्रे 4,000 लोकांचा त्यांचा तो कार्यकर्त्यांचा बूथ वाईज मेळावा असणार आहे। त्या ठिकाणी निरंजन टकले यांचं व्याख्यान होणार आहे। तिथून ते दुपारी 4 वाजता टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी दुसरा आमचा संकल्प मेळावा होणार आहे। दक्षिण तालुका प्रामुख्याने तिथले सर्व लोक त्या ठिकाणी बूथ वाईज व BLO आमच्या तिथं राहतील। सर्व दक्षिणचे नेते मंडळी, यामध्ये महाआघाडीला देखील आम्ही सगळ्यांना पत्र पाठवलेलं आहे। महाआघाडीचे जे घटक पक्ष आहेत, पवारसाहेबांचे जे राष्ट्रवादी आहेत, त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, कम्युनिस्टला दिलेलं आहे, आप पार्टीला दिलेला आहे। या सगळ्याला घेऊन हा संकल्प मेळावा आम्ही सोलापूर शहरामध्ये टाकळी मंगल कार्यालय इथं 4 वाजता आहे। माझ्या बरोबर एक 2 घोषणा द्यायच्या आहेत। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ऊर्जाने आपल्याला या रणांगणावर उतरायचं। आपण उभा जिल्ह्याहून बसलं तर चालणार नाही। ज्या ट्रिबल इंजिनच्या पक्षाला, ट्रिबल केंद्रात त्यांचं आहे, राज्यात त्यांचं आहे, महापालिकेत त्यांची आहे, ज्या ट्रिबल इंजिनच्या पक्षांनी या सोलापूरला देशोधडीला लावलं आहे, याचा किस्सा तुम्हाला आम्हाला जनतेसमोर मांडावा लागेल। ट्रिबल इंजिनच्या पक्षाला उमेदवार मिळाला नाही, आतापर्यंत ते ताईच्याच नावाचा जय जय घोष केले, ताई येणार, ताई येणार, ताई येणार। अजूनपर्यंत त्यांना उमेदवार मिळालेला नाही आहे। ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे। त्यांचं संकटमोचन वगैरे कोण मंत्री येऊन गेला, संकटाचं निवारण करू शकला नाही, पुन्हा तो हात हलवत गेला। स्थानिक द्यायचं का आयात केलेला द्यायचं, याच्यावरच त्यांची चर्चा झाली आहे। आपला उमेदवार ठरवून 8 दिवस झाले। प्रदेशच्या अध्यक्षांनी, प्रदेश कमिटीने सांगितलं की सर्वांची एकच मागणी आहे, प्रणितीताईला द्या, प्रणितीताईला द्या। हे उगाच म्हटलेलं नाहीये। प्रणितीताई सर्वांच्या दुःखामध्ये घरापर्यंत पोहोचते। माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।